महाभारताच्या त्या भयानक सभेत एक महाराणी उभी होती. डोळ्यांमध्ये अश्रू, केस विस्कटलेले आणि समोर संपूर्ण आर्यावर्तातील एकापेक्षा एक असे सर्वात शक्तिशाली पुरुष. भीष्म, द्रोण, कृपाचार्य, धृतराष्ट्र, 5 पांडव सगळे तिथेच होते. पण तिचं रक्षण करण्यासाठी कोणीही उभं राहिलं नाही. आणि मग ज्या क्षणी दुःशासन तिचं वस्त्र खेचायला पुढे आला, त्या क्षणी शेकडो किलोमीटर दूर द्वारकेत बसलेले भगवान श्रीकृष्ण अचानक अस्वस्थ झाले. का? द्रौपदीची हाक एवढी विशेष का होती? कृष्ण तिच्यासाठी इतके व्याकुळ का झाले? उत्तर लपलं आहे एका छोट्याशा कापडाच्या तुकड्यामध्ये, जो द्रौपदीने काही वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णासाठी फाडला होता. आणि त्या छोट्याशा सेवेमुळे भगवान स्वतः त्याचं ऋण फेडायला आले. जर तुम्हाला अशा भावना, भक्ती आणि भगवंत यांना जोडणाऱ्या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर लोक आधार या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण द्रौपदी वस्त्रहरणाची कथा अनेकदा ऐकली आहे, पण फार कमी लोकांना माहिती आहे की द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात नेमकं नातं काय होतं. भगवान श्रीकृष्ण हे भक्तवत्सल आहेत. ते आपल्या भक्तांच्या प्रेमाने बांधले जातात. भक्त जर प्रेमाने भगवंतांसाठी छोटी सेवा करतो तर भगवंत ते कधीच विसरत नाही. आणि द्रौपदीच्या जीवनात हे अक्षरशः खरं ठरलं. एकदा भगवान श्रीकृष्ण आपल्या सुदर्शन चक्रासोबत लीला करत होते आणि त्यांच्या बोटाला एक जखम झाली. रक्त वाहू लागलं. सभोवताली अनेक सेवक लोक उपस्थित होते, पण कुणीही काही करण्याच्या आधी द्रौपदी पुढे आली आणि तिने क्षणाचाही विचार न करता आपल्या मौल्यवान रेशमी साडीचा एक तुकडा फाडला आणि प्रेमाने भगवंतांच्या जखमेवर बांधला. भगवान श्रीकृष्ण शांतपणे द्रौपदीकडे पाहत होते, कारण भगवंताला त्या कापडाची किंमत नव्हती, तर त्यामागच्या प्रेमाची किंमत होती. भगवंतांना कुठलीही वस्तू नको असते, त्यांना हवी असते ती भावना. त्या क्षणी श्रीकृष्ण मनोमन द्रौपदीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी मनात ठरवलं की आज तू प्रेमाने माझी सेवा केली आहेस, योग्य वेळी मी तुझं रक्षण नक्की करेन. काळ पुढे सरकत गेला आणि मग आला तो काळा दिवस, द्यूतसभा. दुर्योधनाच्या मनात सुडाची आग होती. शकुनीचे कपटी फासे पडत होते आणि धर्मराज युधिष्ठिर एका मागून एक सर्व काही हरत होते. राज्य गेलं, संपत्ती गेली, स्वतः हरले आणि मग इतिहासातील सर्वात धक्कादायक क्षण आला. द्रौपदीला देखील पणाला लावलं गेलं. कल्पना करा, एक महाराणी जिच्या चरणांना अनेक राजे नतमस्तक व्हायचे, तिलाच आज दासी म्हणून घोषित केलं जात होतं. दुःशासन द्रौपदीला केसांनी ओढत सभेत घेऊन आला. द्रौपदीच्या डोळ्यात वेदना होत्या, पण ती तुटली नव्हती. ती धर्माला प्रश्न विचारत होती. ज्याने स्वतःलाच हरवलेला आहे त्याला मला पणाला लावण्याचा काही अधिकार आहे का? संपूर्ण सभा शांत होती. भीष्म शांत, द्रोण शांत, धृतराष्ट्र शांत, महान योद्धे, महान ज्ञानी, पण त्या क्षणी कोणीही धर्मासाठी उभं राहिलं नाही. 5ही पांडव खाली मान घालून बसले होते. द्रौपदी एकटी पडली होती. आणि हेच जीवनाचं कठोर सत्य आहे. जोपर्यंत आपल्याकडे सत्ता असते, पैसा असतो, लोक सोबत असतात, पण संकट आल्यावर खरंच आपलं कोण आहे हे समजतं. आणि मग दुर्योधनाने आदेश दिला की द्रौपदीचं वस्त्रहरण करा. दुःशासन पुढे आला. सुरुवातीला द्रौपदी स्वतःचे वस्त्र पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत होती. एका हाताने वस्त्र पकडण्याचा केविलवाणा प्रयत्न आणि दुसऱ्या हाताने मदतीची विनंती, पण कुणीही पुढं आलं नाही. आणि शेवटी द्रौपदीला समजलं की या जगात आता तिला कोणीही वाचवू शकत नाही. त्या क्षणी तिने आपले दोन्ही हात वर केले, डोळे मिटले आणि पूर्ण शरणागतीने ओरडली, हे गोविंद, हे कृष्ण, आता मी पूर्णपणे तुम्हाला शरण आली आहे. कृपया माझे रक्षण करा. आणि मग त्या सभेमध्ये चमत्कार घडला. दुःशासन द्रौपदीचे वस्त्र खेचत होता, पण वस्त्र संपतच नव्हती. 1 वस्त्र संपलं, 2 वस्त्र संपलं, 10 संपली, 100 संपली, पण संपूर्ण सभा थक्क झाली. वस्त्र संपतच नव्हते. दुःशासन थकला, त्याचा श्वास फुलला, पण द्रौपदीचं वस्त्र संपलंच नाही. कारण आता तिचं रक्षण
कुठला सामान्य मनुष्य करत नव्हता, तर स्वतः योगेश्वर श्रीकृष्ण करत होते. आणि कदाचित त्या क्षणी श्रीकृष्ण जगाला दाखवत होते, द्रौपदी, तू माझ्या जखमेवरती एक छोटंसं कापड बांधलं होतंस आणि आज मी तुला अनंत वस्त्र देत आहो. भगवान भक्ताचं प्रेम कधीच विसरत नाही. आजही आपल्या जीवनात त्या द्यूतसभेसारखे प्रसंग येतात. अपमान होतो, विश्वासघात होतो, लोक साथ सोडतात, ज्यांच्यावर विश्वास असतो तेच आपला घात करतात. पण द्रौपदीची कथा आपल्याला शिकवते की जर आपल्या जीवनात भगवान श्रीकृष्ण केंद्रस्थानी असतील तर आपण कधीच एकटे नसतो. पूर्ण शरणागती म्हणजे हार मानणं नाही, तर श्रीकृष्णांवरती पूर्ण विश्वास ठेवणं आहे. आणि जिथे खरी शरणागती असते तिथे स्वतः भगवान श्रीकृष्ण रक्षण करण्यासाठी येतात. जर तुम्हालाही विश्वास असेल की भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्ताचं प्रेम कधीच विसरत नाही, तर कमेंटमध्ये नक्की लिहा की तुमच्या आयुष्यात असा कोणता कठीण प्रसंग आला आणि भगवंतांनी तुम्हाला कशी मदत केली. आणि अशाच कृष्ण भक्तिमय कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हरे कृष्णा. धन्यवाद.